10वी विज्ञानमध्ये आज आपण नवीन धडा चालू करत आहोत. चौथा धडा आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. टाका धड्याचं नाव सगळेजण, पर्यावरणीय व्यवस्थापन. थोडे आठवा, विचार करावं, सांगा. हा सगळा भाग वगळलेला त्याच्यातला. पहिलं सुरुवातीला हेडिंग टाका परिसंस्था. कुणाला म्हणायचं परिसंस्था? बघा अगोदर पॅरेग्राफ पूर्ण करू. जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते. जैविक आणि अजैविक घटक यांचा परस्परांशी होणारा संबंध याला का म्हटलं जाते? परिसंस्था. परिसंस्थेत प्रत्येक घटकाची भूमिका महत्वाची असते. अन्न निर्मिती करणाऱ्या वनस्पती उपयुक्त असतात. त्यांना खाणारे हरिण, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, घोडे, उंट असे शाकाहारी प्राणीही महत्वाचे असतात. या शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढू न देणारे वाघ, सिंह यासारखे हिंस्र प्राणी सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. निसर्गात आढळणाऱ्या आळ्या, अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेणातील किडे यांचा सुद्धा खरंच उपयोग असतो का, असा प्रश्न आपणास कधीतरी पडत असेल. पण हे जीव घाणेरडे वाटले तरी अतिशय महत्वाचे आहेत. ते मुख्यतः निसर्गाची साफसफाई करतात. म्हणजेच आपल्या भोवती असणाऱ्या या घटकामुळेच आपले अस्तित्व आहे. यासाठी सर्व घटकांची योग्य ती काळजी आपण घेतली पाहिजे. बरोबर. ह्याच्यात व्याख्या लिहून घेऊ. टाका परिसंस्था. जैविक आणि अजैविक घटक. जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते. पेज नंबर 36 सगळ्यात खाली थोडे आठवा ते आहे तिथला पहिला प्रश्न लिहून घ्या. लिहिलो. अन्न साखळीतील विविध पोषण पातळ्या कोणत्या आहेत? अन्न साखळीतील विविध पोषण पातळ्या अशा आहेत बघा. नंबर 1 उत्पादक. प्राथमिक भक्षक.
द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, सर्वोच्च भक्षक आणि उभयारी. अशा पद्धतीच्या 6 पोषण पातळ्या आहेत अन्न साखळीतल्या. कोणत्या? उत्पादक म्हणजे शेतीमध्ये आलेलं गवत असेल, काही असेल. प्राथमिक भक्षक त्याला खाणारे जनावर असतील. द्वितीय भक्षक त्याला खाणारे प्राणी असतील. तृतीय भक्षक त्याला खाणारे मानव असतील किंवा इतर प्राणी असतील. सर्वोच्च भक्षक, उभयाहारी, अशा पद्धतीच्या पोषण पातळ्या आहेत. आणि ह्याच्यावरूनच मग आपल्याला त्याच्यातला खालचा दुसरा ऊर्जा मनोरा म्हणजे काय हे तयार करता येईल आपल्याला. आलं का लक्षात? आधी हे लिहा. अन्न साखळीमधील विविध पोषण पातळ्या खालील प्रमाणे आहेत. झाला? दुसरा प्रश्न लिहून घ्या खाली. हे बघा, ऊर्जा मनोरा कसं काढायचं इकडे बघा. असा त्रिकोण काढल्यासारखं काढायचा. बघा, आणि ह्या पोषण पातळ्या खालून वर लिहित जायचं. सांगा का लिहू इथं? उत्पादक, सांगा प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, सर्वोच्च भक्षक, उभयाहारी. म्हणजे जे अन्न साखळीतील पोषण पातळ्या आहेत त्याला अशा मनोऱ्याच्या रूपात मांडणी केली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं इकडे बघा, प्रत्येक टप्प्यातून वर जाताना 10% ऊर्जेचं स्थानांतरण होत आहे. म्हणजे समजा इथं 1000 जूल ऊर्जा आहे, त्याच्यातली 100च वर जाते. 100 मधली 10च वर जाते. 10 मधला 1च जातो. 1 मधला 0.1 जातो. 0.01%. म्हणजे खाल्ल्या पोषण पातळीतून वरल्या पोषण पातळीत जाताना ऊर्जेचं स्थानांतरण हे फक्त 10% होते. किती टक्के होते? 10%. ही दर्शवणारी आकृती म्हणजेच ऊर्जा मनोरा.
ह्याचे 3 पॉइंट लिहायचेत आपल्याला आकृती काढून. ऐका कोणते 3 पॉइंट. ऊर्जा मनोरा हा परिसंस्थेतील प्रत्येक पोषण पातळीतील ऊर्जा आकृतिबंधाने दर्शवलेला आहे. प्रत्येक टप्प्यातून वरल्या टप्प्यात फक्त 10% ऊर्जेचं स्थानांतरण होत आहे. किती टक्के? फक्त 10% ऊर्जेचं स्थानांतरण होत आहे. ऊर्जा मनोऱ्यामध्ये खालून वर जाताना ऊर्जा कमी 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 होत जाते. हे आधी घेऊन मग तिसरा 10% म्हणून का म्हणून दुसरा. ऊर्जा मनोऱ्यामध्ये खालून वर जाताना ऊर्जा कमी कमी होत जाते. तिसरा पॉइंट, प्रत्येक वरच्या टप्प्यामध्ये ऊर्जेचं स्थानांतरण हे फक्त 10% होते. ह्याच्याकडे 1000 जूल ऊर्जा असेल तर वरी किती देणार आहे ना? फक्त 100. त्याच्यावरी त्यानं किती देणार? 10. त्याच्यावरी त्यानं किती देणार? 1. त्याच्यावरी 0.1. अशा पद्धतीचा हा ऊर्जा मनोरा आहे. आकृती काढून घ्या अगोदर. झालं? लिहा खाली पहिला पॉइंट. ऊर्जा मनोरा हा परिसंस्थेतील प्रत्येक पोषण पातळीवरील प्रत्येक पोषण पातळीवरील ऊर्जा आकृतिबद्ध दर्शवितो. नंबर 2, ऊर्जा मनोऱ्यात खालून वर जाताना ऊर्जा कमी कमी होत जाते. ऊर्जा कमी कमी होत जाते. नंबर 3, प्रत्येक वरच्या टप्प्यामध्ये फक्त 10% ऊर्जेचे स्थानांतरण होते. विचार करा म्हणून एक प्रश्न आहे बघा सगळ्यात वरी, पेज नंबर 37 वर आहे का? हा, ते प्रश्न लिहून घ्या. झाडावर घरटे बांधणारा पक्षी जवळच्या तळ्यातील मासे खात असेल तर हा पक्षी झाड आणि तळे या दोन्ही परिसंस्थेचा भाग बनतो का?
तो प्राथमिक भक्षक बी होऊ शकतो, द्वितीय तृतीय पण होऊ शकतो. लिहून घ्या ना माने. तू तर कशाला आलायस उगच्या उग. हा दोन्ही परिसंस्थेचा भाग होणार आहे ना. म्हणजे ते पक्षी गवत पण खाऊ शकतात आणि त्याच्याबरोबर पाण्यातले मासे पण खातात. म्हणजे प्राथमिक भक्षक बी आहेत आणि सर्वोच्च भक्षक पण आहेत, म्हणून दोन्ही परिसंस्थेचा भाग आहेत. लिहा उत्तर खाली. होय, झाडावर घरटे बांधणारा पक्षी हा झाडावर घरटे बांधणारा पक्षी हा दोन्ही परिसंस्थेचा भाग बनतो. दोन्ही परिसंस्थेचा भाग बनतो. हे ओग तक्ता वगळलेला आहे. त्याच्या खाल्ल्या पॅरेग्राफमध्ये का दिलंय बघा. दक्षिण भारतामध्ये विविध राज्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. बरोबर आहे. तेथील भात पिकावर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नाकतोडे येतात. त्याचबरोबर तेथील शेतीमधील चिखलात नाकतोडे यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरिता बेडकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे नाकतोडे कुणाला खाणार? भाताच्या त्याला. नाकतोड्याला कोण खाणार? बेडूक. आणि आवडते खाद्य म्हणून बेडकाच्या भक्षणासाठी सापही असतात तिथं. परंतु जर अचानक तेथील बेडकाची संख्या कमी झाली तर, बेडकाची संख्या जर कमी झाली तर का होईल? मला सांगा. भाताच्या शेतीला खाणारे कोण? नाकतोड्या कुणाचे भक्षक? बेडूक कुणाचे भक्षक? सापाचे. अशी ही साखळी आहे. जर बेडकाची संख्या जर अचानक कमी झाली तर काय होईल सांगा? नाकतोड्यांची संख्या वाढेल आणि भाताच्या शेतीचं नुकसान होईल आणि साप पण जिवंत राहणार नाहीत. कारण सापाचं भक्षक सुद्धा बेडकं आहेत आणि बेडकंच नाहीत. बरोबर. लिहा. आणि आपण फक्त बेडकाच्या याच्यावर लिहू. बेडकाची संख्या, ते प्रश्न लिहिलो का नाही? नाही. नंबर 1 लिहा. पहिला प्रश्न लिहा. भाताच्या पिकावर काय परिणाम होईल? लिहा खाली. बेडकाची संख्या अचानक कमी झाल्यामुळे नाकतोड्यांची संख्या वाढेल व त्यामुळे भाताच्या पिकांची नासधूस होईल. दुसरा प्रश्न लिहून घ्या.
कुठल्या भक्षकाची संख्या वाढेल व कुठल्या भक्षकांची संख्या कमी होईल सांगा बरं. नाकतोड्याची वाढेल आणि सापाची. यस, लिहा प्रश्न अगोदर. नाकतोड्यांची संख्या वाढेल व सापांची संख्या कमी होईल. सापांची संख्या कमी होईल. तिसरा प्रश्न लिहून घ्या. एकंदरीत तेथील परिसंस्थेवर काय परिणाम होईल? परिसंस्था विस्कळीत होईल. कारण प्रत्येक टप्प्यातला भक्षक राहणं गरजेचं असते बरं का. नाकतोड्यांची संख्या वाढली की नासधूस होईल. मग ते मानवाला सुद्धा त्याचं अन्नाचं ते भाताचं पीक मिळणार नाही. सापांची संख्या वाढेल त्याचाही दुष्परिणाम होणार आहे. बरोबर. म्हणजे परिसंस्थेमधील कुठलाही घटक जर कमी जास्त झाला तर त्याचा पूर्ण परिसंस्थेवर परिणाम होतो. म्हणजे परिसंस्था विस्कळीत होते म्हणता येईल त्याला आपल्याला. लिहा. बेडकांची संख्या कमी झाल्यामुळे एकंदरीत परिसंस्था विस्कळीत होईल. त्याच्या खालचा प्रश्न लिहून घ्या. सांगा पर्यावरण म्हणजे काय? हा, भौतिक इकडे आहे का? भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनते. कशामुळं? भौतिक, रासायनिक व जैविक. आता भौतिक म्हणजे ह्या सगळ्या भौतिक गोष्टी दिसणाऱ्या. रासायनिक म्हणजे वेगवेगळ्या अभिक्रिया घडत असतात. आपण श्वास घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो, ती एक प्रकारची रासायनिक अभिक्रिया आहे. शेतामधील झाडे असतील किंवा कुठले बी झाडे असतील, कार्बन डायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन टाकतात बाहेर, ही एक रासायनिक. आणि जैविक म्हणजे ह्या पृथ्वी तलावर जेवढे काही जैविक घटक आहेत, म्हणजे वनस्पती असतील, मानव असतील, प्राणी असतील, ह्या सगळ्यांनी मिळून पर्यावरण बनतंय. 3 शब्द लक्षात ठेवायचं. पर्यावरण म्हणजे काय? भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण तयार होते. कोणत्या सांगा बरं? भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण तयार होते. लिहा. भौतिक, रासायनिक
व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनते। दुसरा प्रश्न लिहून घ्या। लिहिलो हो का? पर्यावरणामध्ये 4 घटकांचा समावेश असतो। सजीव, निर्जीव, मानव निर्मित व नैसर्गिक घटक। काय कोण कोण? सजीव, जीव, नैसर्गिक व मानव निर्मित घटकांचा समावेश असतो। लिहा, पर्यावरणामध्ये सजीव, निर्जीव, नैसर्गिक व मानव निर्मित घटकांचा समावेश होतो। झालं? राहिलेला भाग उद्याच्या पिरियड मध्ये बघूयात।